नवरात्रीच्या सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। नवरात्रीत 9 दिवस आपण देवीची उपासना करतो। नवरात्रीत 9 दिवस हे 9 वेगवेगळ्या देवींची आपण उपासना आराधना करतो। त्याचबरोबर 9 वेगवेगळे प्रसादसुद्धा त्यांना चढवतो आणि त्याचबरोबर नवरात्रीचे वेगवेगळे रंगसुद्धा आहेत। ते नवरात्रीचे 9 वेगवेगळे रंग कुठले, त्याचबरोबर 9 प्रसाद कुठले वेगवेगळे आहेत ते सुद्धा आपण समोर व्हिडिओत बघूया। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण इथे मालपोहे बनवून घेऊया। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता। त्यात चवीपुरतं अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे। त्यात मी मिल्क पावडर घालते आहे 2 ते 3 चमचे, तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता। आता यात मी मिल्क पावडर घालून घेतलेला आहे। याला पण छान मिक्स करते आहे आणि याला दुधाणी भिजवते। मी दुधाणी भिजवते, तुम्ही हवं तर पाण्यानेसुद्धा भिजवू शकता। तर मला साधारणतः 1 वाटी एवढं दूध लागलेलं आहे। आपल्याला एकदम घट्ट किंवा एकदम पातळसुद्धा करायचं नाही आहे, मीडियम कन्सिस्टन्सी हवी आहे। तर आपण याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित। बघा अशा प्रकारे छान, यात कुठलेच लम्स राहायला नको, गुठळ्या राहायला नको, अशा प्रकारे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स झालेलं आहे, याला मी बाजूला ठेवते आणि गॅसवर मी पाक आणि तेल दोन्ही सोबत ठेवते आहे। तर इकडे मी तेल तापायला ठेवलं आहे, तेलाची गॅस मंद आहे आणि इकडे आधी पाक करून घेते आहे। पाक झटपट होणार तर पाकासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्यात अर्धा ते पाऊण वाटी मी पाणी घालणार आहे आणि त्याला छान मीडियम आचेवर होऊ द्यायचं। तर आधी मी पाक होऊन बाजूला ठेवून देते आणि मग मालपोहे तळते आहे। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवरात्रीच्या वेगवेगळ्या उपवासाच्या रेसिपीज आहे। नवरात्रीची झटपट बनणारी चाट जी चवीला अप्रतिम अशी लागते। उपवासात मीठ जर खात नसाल तर बिना मिठाचे सॅलेडसुद्धा आहेत, हे कस्टर्डसुद्धा आहेत। ते तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली आणि या नवरात्रीला तुम्ही कुठला रेसिपी बनवून ट्राय केली ते मला नक्की कळवा। तर इथे पाकाला छान उकळी आलेली आहे, त्यात मी वेलची पावडर घालून घेतलेली आहे, मिक्स केलं आहे आणि आता याला मी बाजूला ठेवून देते, कारण की मग पाक एकदम घट्ट नको आपल्याला पाहिजे, फक्त थोडासा स्टिकी पाहिजे आहे। तर मी याची गॅस बंद करून बाजूला ठेवून देते। इकडे तेल पण तापलेलं आहे। तर आता मालपोहे बनवून घ्यायचे। अगदी एका जागेवर थोडंसं बॅटर टाकायचं म्हणजे गोल असा आकार येतो छान। बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि याला तळून घ्यायचं अल्टीपल्टी करून मीडियम आचेवर। एकदम फास्ट गॅस ठेवायची नाही, नाहीतर आपले मालपोहे हे जळून जाणार। तर मी इथे 3 घातलेले आहे, जेवढे तुमच्या कढईत मावेल तेवढे घालायचे, जास्त दाटी करायची नाही। तर आता याला बघा खालून झालेलं आहे, याला परतून घ्यायचं, पलटवून घ्यायचं आणि अल्टीपल्टी करून छान तळून घ्यायचं गोल्डन होतपर्यंत, जास्त ब्राऊन करायचं नाही। बघा अशा प्रकारे गोल्डन करून तळून घ्यायचं आहे। आता याला मी काढून घेते आहे आणि बाकीचे तळते बाजूला। सोबत मी एकीकडे पाक परत गरम करायला ठेवते आहे। पाक छान व्यवस्थित जो स्टिकीनेस पाहिजे तसा व्यवस्थित आलेला आहे। जास्त पातळ पण करायचा नाही पाक आणि जास्त घट्ट पण करायचा नाही। तर बघा इथे मी 2 बोटाच्या मधात घेतला तर थोडासा चिकट असा वाटतो, तर आपला पाक रेडी आहे। तर आता यात ते मालपोहे जे बनवले आहे ते मी घालून घेते, थोडा वेळ ठेवते आणि मग याला काढून घेते। तर बघा इतके छान मस्त झालेले आहेत, चवीला तर खूप छान लागतात। आणि याला सजावटीसाठी मी रोज पेटल्स आणि बदामाचे काप वापरले आहेत, हवं तर तुम्ही दुसरं काही ड्रायफ्रूट्स वगैरे वापरू शकता। तर आता मी हे रेडी झालेलं आहे। आता 9 दिवसाचे 9 प्रसाद बघून घेऊया। तर सगळ्यात पहिल्या दिवशीला असतो तूप। पहिल्या दिवशीला तूप असतो, तर त्या मातेचं नाव आहे शैलपुत्री। दुसऱ्या दिवशीचा प्रसाद असतो साखर, त्या दुसऱ्या दिवशीच्या मातेचं नाव असते मा ब्रह्मचारिणी देवी। तिसऱ्या दिवशी दूध, तिसऱ्या दिवशीच्या मातेचं नाव असते मा चंद्रघंटा। चौथ्या दिवशी मालपुवा, चौथ्या दिवशीच्या मातेचं नाव असते मा कुशमांडा। 5व्या दिवशी केळ, 5व्या दिवशीच्या मातेचं नाव असते मा स्कंदमाता। 6व्या दिवशीचा प्रसाद असतो सहद, 6व्या दिवशीच्या मातेचं नाव असते मा कात्यायनी। 7व्या दिवशीचा प्रसाद आहे गूळ, 7व्या दिवशीच्या मातेचं नाव आहे मा कालरात्री। 8व्या दिवशीच्या मातेला चढतो नारळ, त्या 8व्या दिवशीच्या मातेचं नाव आहे महागौरी।
9व्या दिवशी कुठलंही धान्य अनाज चालतं तर ते मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे. 9व्या दिवशीच्या मातेचं नाव असते मा सिद्धिदात्री. अशा प्रकारे 9 दिवसाची 9 नावे, 9 रंग, 9 प्रसाद हे आहेत. तर या नवरात्रीला हे प्रसाद करून नक्की चढवा आणि देवीची कृपा तुमच्यावर नेहमी राहो. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.